इंद्रसद्वन्द्यानं तिरुवणहितमधुरविसदवकाणम् अन्तातीदरुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. उदयेण वसमेण या खयेण दुहिं विसिदेहिं परिणामे जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविधिन्नाम. उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि उपशमक्षयाच्या मिश्रणाने म्हणजे क्षयक्षमाने, तसेच परिणामाने म्हणजे स्वभावाने युक्त असे 5 जीवगुण म्हणजे जीवाचे असाधारण भाव आहेत, ते शास्त्रामध्ये पुष्कळ प्रकाराने विस्ताराने सांगितले आहे. मग उदयालाच म्हणलं होतं उद्भव, उदयालाच उद्भव म्हणलं, उपशमला अनुद्भव म्हणलं, क्षयोक्षमला काही उद्भव काही अनुद्भव असं मिक्स, आणि कर्मांचा विश्लेष म्हणजे क्षय, आणि आत्मलाभ म्हणलं, द्रव्याचे अस्तित्व म्हणजेच आत्मलाभ, यास जो कारण तो परिणाम म्हणजे पारिणामिक भाव असं त्यांनी अमृतचंद्राचार्यांनी व्याख्या केली होती. त्याच्यामध्ये आपण औदैहिक भावाचं स्वरूप बघत होतो. औदैहिक भावाचे एकूण 21 भेद आहेत. त्याच्यामध्ये 4 गतीच्या योग्य औदैहिक भाव दाखवले, 4 कषायाच्या योग्य औदैहिक भाव बघायचे आहेत आता. म्हणजे 21 मध्ये काय काय घेतले होते? 4 गती, 4 कषाय, 6 लेशा, 3 वेद, मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व. पाठवून जायला पाहिजे आपले सगळे भाव आता. म्हणजे ॲटलिस्ट ते सोडायचे आहेत ह्याच्यासाठी तरी ते औदैहिक भाव आहेत हे तर कळवून घ्यायचं आणि मग ते सुटणार त्याच्यात. काय हो? हां मागे एक प्रश्न विचारला होता ना मी, काय की औदैहिकाचे जे 4 भाव आहेत तर ते स्व अपेक्षेने पारिणामिक आहेत. पारिणामिक भाव तर पारिणामिक आहेच, पण इतर 4 भाव जे आहेत औदैहिक, औपशमिक, क्षयिक आणि क्षयोपशमिक हे स्वतत्व अपेक्षेने पारिणामिक आहेत. का सांगा? असं विचारलं होतं मध्ये मी एक दिवस. पारिणामिक भावाची व्याख्या काय केली त्याच्यावरून हे 4 भाव समजणार. पारिणामिक भावाची व्याख्या काय करतो आपण? कर्माचा क्षय उपशम क्षय याच्या अपेक्षा न ठेवता जो परिणाम जो उपशम क्षय क्षयोपशम कशाचीही अपेक्षा नसते असा तो निरपेक्ष भाव म्हणजे पारिणामिक भाव म्हणतो. मग औदैहिक भाव म्हणजे काय? औपशमिक म्हणजे काय? क्षयिक क्षयोपशमिक म्हणजे काय? हे यावरून लावायचं. म्हणजे या व्याख्येवरून यांची व्याख्या लावली तर ह्याला पारिणामिक म्हणते. हे 4ही भाव स्व अपेक्षेने पारिणामिक का? तर काय सांगितलं? औदैहिक भाव म्हणजे काय? व्याख्या काय करतो औदैहिक भावाची? कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे परिणाम होतात ते औदैहिक भाव आहेत. मग औदैहिकाला औदैहिकाचीच अपेक्षा असते, उपशम क्षय क्षयोपशमाची अपेक्षा नसते, म्हणून त्याला स्व अपेक्षेने पारिणामिक म्हणलं. काय कळलं? औदैहिकाला फक्त उदयाचीच अपेक्षा असते, बाकीच्या सगळ्या अपेक्षेने तो सगळ्या भावाच्या बद्दल निरपेक्ष असतो. औपशमिक भावाला फक्त उपशमाचीच अपेक्षा असते. कर्माच्या उपशमाच्या निमित्तात जीवाला जे भाव होतात ते औपशमिक भाव म्हणले जातात. त्यामुळं उपशम सोडून अन्य सगळ्या प्रकारच्या भावाची तिथं अपेक्षा नसते, म्हणून ते निरपेक्ष आहेत म्हणलं. म्हणून त्या अपेक्षेने ते पारिणामिक आहेत. तसंच क्षयिक आणि क्षयोपशमिक लावा. इथं फक्त क्षयाची अपेक्षा आहे आणि क्षयोपशमाची अपेक्षा आहे. बाकी अन्य भाव अन्याच्या अपेक्षेने ते सगळे भाव निरपेक्ष आहेत. म्हणून म्हणलं की वर्ड्स वापरताना बरोबर वापरले की औदैहिक, औपशमिक, क्षयोपशमिक हे स्व अपेक्षेने पारिणामिक आहेत, नाहीतर गफलत होईल ना. काय कळलं? प्रत्येक भाव हे ज्याला त्याला स्वतःची अपेक्षा आहे, इतर भावांच्या कडे बघताना निरपेक्षता आहे,
फक्त उदयाला उदयाचीच अपेक्षा आहे, म्हणून स्वअपेक्षेने असं म्हटलं. स्वअपेक्षेने हे भाव पारिणामिक आहे, चारही भाव. इतरांची अपेक्षा नाही आहे ना. बाकी म्हणजे औदयिक का म्हणलं, उदयाची अपेक्षा आहे म्हणून औदयिक म्हणलं, पण इतरांची अपेक्षा नाही म्हणून यालाच पारिणामिक म्हणलं. पण का म्हणलं मग, तर फक्त स्व अपेक्षेने. मग हे पारिणामिक भाव आहे तो स्व अपेक्षेने पण आणि परापेक्षेने पण निरपेक्ष आहे. तिथं अन्यांची अपेक्षाच नाही कोणाची पण, आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा कशाची अपेक्षा नाही आहे त्याला. पारिणामिकच आहे, पारिणामिक भाव. औदयिक भावाला उदयाची अपेक्षा आहे ना, त्यामुळं एक स्वतःचं तेवढं कारण सोडलं तर बाकी सगळ्या अपेक्षेने ते पारिणामिक आहे असं. म्हणून स्व अपेक्षेने तो पारिणामिक आहे, एवढ्याचीच अपेक्षा आहे, बाकी अन्यांची अपेक्षा नाही असं घेतलं. आणि एक प्रश्न विचारला होता काय की सूत्र सांगतो ना आपण, दुसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्र काय, तत्वार सूत्र म्हटलं औपशमिक क्षायिकौ भावौ मिश्रश्च स्वतत्व मौदयिक पारिणामिकौच. तिथं स्वतत्व शब्द वापरलाय. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिलं सूत्र 5 भावाचं दाखवलंय, तर त्याच्यामध्ये स्वतत्व असा शब्द वापरलाय. तो का, आणि जे नियमसारची गाथा घेतली आहे 100 नाही किती कुठली बहिस्तत्व आहेत हे सांगितलं ना, हे 4 भाव बहिस्तत्व आहेत. कितवी गाथा आहे माझ्या लक्षात आत्ता, काय ते 53 का 59 असं काहीतरी गाथा आहे. त्याच्यामध्ये दाखवलं त्यांनी की उदयादि बहित तच्चम असं काहीतरी गाथा घेतली आहे त्यांनी. तर त्याच्यामध्ये मग त्यात सांगितलं की हेच 4 भाव बहिस्तत्व आहेत म्हणले, आणि तत्वार सूत्रामध्ये हेच 4 भाव स्वतत्व आहेत म्हणले. का, दोन्ही पण तिकडं तेच आहे ना, पारिणामिकची अपेक्षाच नाही तिथं. का, काय कळलं का प्रश्न काय सांगितले? उदयादि बहितच्चम हेय मुवादेय मप्पणो अप्पा असं काहीतरी ना गाथा. कुठल्या तरी अधिकाराची पहिलीच गाथा आहे. आम्हांचं कुठलं चाललंय आता? नियमसारमध्ये कितवी गाथा चालली आम्हांची? मग आली आहे का ही गाथा, येऊन गेली का? तुम्हाला मिळते का बघा. पहिली गाथा एवढं माहिती आहे, कुठल्या अधिकाराच्या लक्षात नाही. जीवादी, हां कितवी? जीवादी घेतलं मी, ते उदयादीला बघितलं. हेय मुआ शुद्ध भाव अधिकारमध्ये नियमसारमध्ये 38 नंबरची गाथा आहे. तर त्यांनी घेतलंय जीवादि बहितच्चम हेय मुआदेयमप्पणो अप्पा कम्मोपाधि समुद्भव गुणपज्जाये हिंवदिरितो. जीवादी बाह्यतत्व हे आहेत, कर्म उपाधिजनित गुणपर्यायोंसे व्यतिरिक्त आत्मा, आत्मा को उपादेय है. म्हणजे हे जे कोणी 4 भाव आहेत ते
बहिस्तत्व आहे असं घेतलं आणि पारिणामिक भाव एक अंतस्तत्व आहे. मग असं भेद का केला? दोन्ही आचार्यांचा एकमेकांशी तर विरोध नाही. मग एका आचार्यांनी त्याला स्वतत्व म्हणलं आणि एका आचार्यांनी बहिस्तत्व म्हणलं, असं का? बर, मग बहिस्तत्व का म्हणलं? तर काय सांगितलं? तत्वाल सूत्र हा आगम ग्रंथ आहे, त्यामुळं तो कसं स्थूल कथन सांगणार की जीवाचेच परिणाम आहेत म्हणून स्वतत्व म्हणलं. बाहेर कुठल्या अजीवाचे जडाचे परिणाम नाही आहेत. त्यामुळं जे औदयिक, औपशमिक, क्षायपशमिक चार हे भाव आहेत, औदयिक, औपशमिक, क्षायिक आणि क्षायपशमिक, हे चार भाव बहिस्तत्व अंतस्त काय म्हटलं? स्वतत्व का म्हटलं? कारण ते जीवामध्येच उत्पन्न होणारे भाव आहेत, जीवाचेच आहेत म्हणून आगम भाषेने त्याला स्वतत्व म्हणलं. आणि जेव्हा ही तर नियमसार हा ग्रंथ अध्यात्माच्या अपेक्षेने सांगतो, त्यामुळं प्रयोजनाच्या अपेक्षेने म्हणा किंवा अध्यात्माच्या अपेक्षेने जेव्हा कथन करणार त्यावेळेस हे चारही भाव उपादेय नाहीत, ते बहिस्तत्व आहेत. एक पारिणामिक भावच आश्रय करण्यायोग्य आहे म्हणून त्याला अंतस्तत्व म्हणलं. म्हणून दोन्ही आचार्यांच्या मतामध्ये काही विरोध नाही आहे, फक्त कथन करण्याची अपेक्षा भिन्न असते. तर आता औदयिक भावाचे जे चार भेद घेतले, कुठले चार कषाय रूप, तर त्याचं विस्तार बघायचं होतं आपल्याला. काल मी काय प्रश्न विचारला? हां, काल रात्री विचारला होता प्रश्न आहे, मला वाटलं आत्ताच विचारला. स्वप्न म्हणजे काय? कारण स्वप्न निमित्त ज्ञान चालू आहे आमचं संध्याकाळी स्वप्रकरण. तर स्वप्न म्हणजे काय? तसं इथं मला कषाय म्हणजे काय विचारायचं होतं. कषाय म्हणजे काय? कास्तात म्हणजे काय? काय जीवाला जे कसतात ते कषाय. कसतात म्हणजे काय करतात? कसतात म्हणजे काय? चावतात, पकडतात. कसतात म्हणजे काय सांगितलं होतं उत्तर, तेवढं लक्षात राहिलं. प्रश्न उत्तर लक्षात राहिलं नाही. जीवाला जे कसतात ते कषाय. मग कसतात म्हणजे काय करतात? शक्ती क्षीण करतात त्यांना म्हणायचं कषाय. जे जीवाची शक्ती क्षीण करतात, ज्या ज्या परिणामात तुम्हाला कषाय झालं तिथं टॅली करून बघा, आपली शक्ती आपण त्या कषायामध्ये घालवली. त्यामुळं आपली प्रत्येक पर्यायात उत्पन्न होणारी शक्ती आहे ती सगळी त्या कषायाला वापरली गेली. त्यामुळं जे आत्म्याची शक्ती क्षीण करतात त्याला कषाय म्हणतात, असं उत्तर त्याचं घेतलं. तसं स्वप्न म्हणजे काय सांगा मला जरा विचार करून. चला, तर रागद्वेष रूप परिणाम म्हणा किंवा क्रोधमान मायालोभ म्हणा, हे सगळे कषाय भाव आहेत, जे की चारित्र मोहनीय कर्माच्या उदयाचं निमित्त असताना म्हणून त्याला औदयिक भाव म्हणतोय आपण. कषाय हे औदयिक भाव का? कोणाचा उदय आहे तिथं अपेक्षित? चारित्र मोहनीयाची प्रकृती आहे ना, त्यामुळं मोहनीय कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात ते कषायरूप औदयिक भाव आहेत. मग अनंतानुबंधी जनित क्रोधमान मायालोभ, अप्रत्याख्यान जनित क्रोधमान मायालोभ, प्रत्याख्यान जनित क्रोधमान मायालोभ आणि संज्वलन जनित क्रोधमान मायालोभाचं स्वरूप कसं असतं हे सांगायला मिळेल. तर फक्त साधारण बघू आपण अनंतानुबंधी कषाय कसे असतात. ह्याच्यावर आम्हा पण एक चांगलं अध्यात्म सांगतात ॲक्च्युली, पण मला ते आत्ता नाही आहे माझ्याकडं. अजून पण काहीतरी सांगणार होते मी काल, म्हणलं की तुम्हाला काय सांगायचं आहे. हां, ते सांगायचं राहिलं होतं की देवगतीमधून मेलेला जीव कुठं जन्मतो ह्याच्यासाठी बघितलं होतं ना. तर सांगितलं होतं 99% जीव मरून एकेंद्रियात जन्मतात. काका, देवगतीतून मेलेला
असं विचार करू नका की आपण देवगतीत जन्मलो म्हणजे सेफ आहे. तर देवगतीत भोगाची इतकी आसक्ती आहे की मरताना ते संक्लेशामध्ये जातो तो जीव, आणि त्या निमित्तात कुठं जन्मणार आहे हे अवधिज्ञानाने जाणून आकुलित होतो की अशा ठिकाणी मला गर्भात वगैरे जन्मायचं नाही. हां, त्यामुळं एकेंद्रिय पर्याय प्राप्त करतात. मग ते पण परवा सांगितलं होतं प्रवचनमध्ये त्यांनी की कसल्या टाईपचे एकेंद्रिय होतात. असं एरेगेरे इथलं झाडपाला पासोळा असलं नाही, उत्कृष्ट एकेंद्रिय होतात. म्हणजे गुलाबाचं फूल, हापूस आंबा, ऊसाचं झाड म्हणजे चंदनाचं झाड, असं त्यातल्या त्यात उत्कृष्टता त्यांना असते. एकेंद्रिय होणार पण कशा टाईपचे, सगळ्यापेक्षा वेगळे. किंवा सुगंधी वनस्पती काय असतील तर स्पेशल. हां, समजून घ्या म्हणजे की हा जीव देवगतीतनं च्युत म्हणून एकेंद्रिय किती दिसतात आपल्याला, असं भरमसाठ एकेंद्रिय आहेत ना, अनंत म्हणतोय आपण त्यांना. हां, म्हणजे जरा त्याला यशच कीर्ती असते जर असं म्हणायचं का. हां, म्हणजे जे त्यातल्या त्यात उत्कृष्ट श्रेष्ठ असतात ते देवगतीतून च्युतून तिथं जन्मलेले असतात असं म्हटलं जातं. मग हे 99% जीव जे कोणी देवगतीतून मेले तर ते एकेंद्रियांमध्ये जन्मतात. राहिलेला 1% जीव आहे ना, ह्याच्यामध्ये पंचेंद्रिय मनुष्य आणि तिर्यंच सगळ्यांचं कॅटेगरी ह्याच्यातच घ्यायचं. पंचेंद्रिय मनुष्य, तिर्यंच, सम्यकदृष्टी, मिथ्यादृष्टी सगळे ह्याच्यातच येणार. विकलत्रय होत नाही. देव मरून विकलत्रय होत नाही, नारकी पण मरून विकलत्रयामध्ये जन्मत नाहीत. हां, संज्ञी पंचेंद्रियच होणार. तर याच्यात काय सांगायचं होतं की याच्यात पण कोण सम्यकदृष्टी आणि मिथ्यादृष्टी सगळे घ्या. मग आता हे प्रामुख्याने मिथ्यादृष्टी घ्या. मग त्यांनी सांगितलं 1% मध्ये काय काय म्हणून मावायचं, पंचेंद्रिय तिर्यंची अवस्था, पंचेंद्रिय मनुष्य, मिथ्यादृष्टी, आणि ह्याच्यातून कुठून तरी चान्स मिळाला तर 0.01% वगैरे सम्यकदृष्टी मनुष्य होणार. कारण सम्यकदृष्टी तिर्यंच तर होत नसतो देवगतीतून च्युत झालेला जीव. सम्यकदृष्टी मनुष्य होण्यासाठी किती अल्प चान्स राहिला आहे तिथं तुम्हाला हे सांगायचं होतं. त्याच्यात मिथ्यादृष्टी तर होऊ शकतो की देवगतीतून मेलेला जीव भोगात आसक्त झालाय, विचार पण राहणार नाही. हां, तर तिथं म्हणलं की त्या भोगाच्या निमित्तात स्वतःची ओळख विसरून जातो आणि त्यामुळं मिथ्यात्वात मरून मनुष्य तिर्यंच काहीही होईल. पण सम्यकदृष्टी देव सम्यक्त्व सहित मरून मनुष्य होण्याला खूप काय म्हणायचं त्याला, कॉम्पिटिशन आहे. हां, तेवढं सगळ्यातनं चान्स मिळणं तुम्हाला दुर्लभ आहे. मग म्हणून त्या मनुष्यभावाची दुर्लभता जाणून घ्या असं सांगितलं जातं. मग हे पण त्यांनी परवा विस्तार केलं होतं एका प्रवचनात ऐकलं मी पंढरपूरच्या, की तिर्यंच पण कोण होतो, देवगतीतून आलेला तिर्यंच ते पण श्रेष्ठ असतं बरं का. म्हणजे म्हणले की कारमधून फिरणारे कुत्रे, नाहीतर डायनिंग टेबलवर तुमच्याबरोबर बसून जेवणारे असे ते अशा टाईपचे पेट जे होतात ना, ते पण जरा असं आवड काय म्हणायचं एक त्यांचं हां असं म्हणजे ते इतरांना प्रिय असणार अशा टाईपचे ते जन्मतात तिर्यंच जरी झाले तरी सुद्धा. त्यांना एक मान असतो, जसं की आता ते कुठल्या तरी पंचकल्याणिकामध्ये हत्तीला वगैरे एखाद्याच मान मिळतो, बाकी सगळ्यांना इतरांना नाही. असं कुठले तरी जे स्पेशल असतात की ज्यांना सगळी सामग्री मिळेल, तसं प्रेम मिळेल, तशा प्रकारचं वातावरण मिळेल जे की तिर्यंच देवगतीतून येऊन जन्मलेले असतात. म्हणून सांगितलं की अशा प्रकाराने सम्यक्त्व सहित मरून मनुष्य भाव मिळायसाठी खूप पुरुषार्थ लागतोय. कारण तिथं म्हणून तिथं गेल्यावर नियमाने तुम्ही भुलणार आहे भोगामध्ये, तर इथं आहे तर किती आपल्याला त्याच्यासाठी पुरुषार्थ पाहिजे की ते माझं ती धारणा माझी अशी दृढ राहायला पाहिजे. सारखं पुन्हा पुन्हा त्याच्यावर आपले संस्कार दृढ राहायला पाहिजे. सगळे सम्यक दृष्टी नाही आहेत, मिथ्यादृष्टी सुद्धा जातात की. अकृत्रिम चैत्यालयाला जाणार, पंचकल्याणिकांना जाणार, दर्शन पूजन वंदन
हां म्हणजे तेच की सगळेच सम्यक दृष्टी असतील असं नाही आहे. मिथ्या दृष्टी सुद्धा आता इथे येणारे मंदिरामध्ये भक्तिपूजा इतकी करायला लागले तरी सुद्धा काय आपण हां की सगळे सम्यक्त्वीच असतील असं नाही आहे. असं काय व्याप्ती नाही आहे बाबा, म्हणजे आता माझ्या तर वाचण्यात नाही आहे. हां समोशरणात तर सगळे जीव आहेत, सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी. आणि थोडंसं काल मला असं आता हे काय अनंतानुबंधी व्हायचं नाही काल थोडीशी शंका समाधान माझ्या डोक्यात आलेली बरं का, आणि मीच त्या आबांकडनं जरा असं विचारून वगैरे उत्तरं काढली त्याची. जसं की काल एकाने प्रश्न विचारला होता ना, भारत काका नाही भरत का हां, तर त्यांनी प्रश्न विचारला होता ना की देवांचं वैक्रिक शरीर आहे तर ते नीलांजना नृत्य करत होती आणि ती मेली आणि दुसरी नीलांजना तिथं लगेच उत्पन्न झाली आणि ते तिचं नृत्य चालू ठेवलं ना असं सांगितलं. पण ते ज्ञानींच्या दृष्टीतनं ते चुकत नसतं. ते जरी कोणाला इतरांना न समजण्यासारखी क्रिया होती तरीसुद्धा ती त्यांच्या पकडीत आलीच आणि त्याच्या निमित्तात त्यांना वैराग्य झालं होतं. तर त्यांनी प्रश्न विचारला होता की ते शरीर तसंच राहतं आणि नवीन जीव त्यात येऊन जन्मतो का ते शरीर नष्ट होतं आणि दुसरं शरीर उत्पन्न झालं. काय होतं उत्तर? नीलांजनेचं पहिली देवी होती ती नृत्य करत होती आणि ती मेली आणि दुसरी देवी येऊन जन्मली, त्यावेळी शरीर तेच राहिलं होतं का पहिलं शरीर नष्ट झालं आणि दुसरं शरीर उत्पन्न झालं? मग सगळ्यांना समजायला नको का? सगळ्यांना समजायला नको का? मेलन गेलं म्हटल्यावर तेवढं तरी पहिलं शरीर हां काय काय पहिलं शरीर कापरासारखं विरून जातं, कापरासारखं विरून जातं हे शरीर. तर असं सांगितलं इतकं क्षणात होतंय ना ते की आपल्या दृष्टीच्या पकडीत येणार नाही आहे. ते विघटन असं कापरासारखं भस्म होऊन गेलं तिथल्या तिथं आणि लगेच तिथं दुसरी त्याच टाईपची त्याच रूपाची देवी प्रगट झाली. म्हणजे दुसरा जीव तिथं उत्पन्न झाला आणि तसंच शरीर त्यांनी धारण केलं. मग विक्रियाच होती शेवटी ती, त्यामुळं तशा प्रकारची विक्रिया घेऊन ती देवी तिथं उत्पन्न झाली. दुसरा जीव उत्पन्न झाला. आणि मग तिथं सांगायचं काय होतं की म्हणून एका वैक्रिक शरीराच्या आधाराने दुसरे जीव जन्मत नाहीत असं मी काल काहीतरी सांगताना झालं ना, तर तसं नाही आहे. हां तर प्रत्येक वैक्रिक शरीर हे च्युत चावीत वगैरे असतात ना जे भेद, त्यातलं च्युत टाईपचं ते शरीर आहे जे देवांचं असतं ते. त्यामुळं ते नियमाने नष्ट होतं आणि दुसरा जीव जरी जन्मणार असेल तर तिथं त्याचं शरीर पण दुसरंच असतं. नाहीतर काय आपत्ती येईल माहिती का? देवगतीमध्ये काय काय नसतं म्हणले? व्यभिचार नसतो. त्याच देवाची तीच देवी असते, इतरांची नसते ती देवी. म्हणजे एकच देवी अनेक देवांची नसते. जरा विषयांतर चाललंय पण फारच वेगवेगळ्या गोष्टी उघडल्या हो काल, म्हणून त्याच्यावरनं सांगावं वाटलं. तर ती देवी व्यभिचारी नसती. दुसरं म्हणलं देवी कधी विधवा होत नाहीत. असू दे की एका देवाची एकच देवी नसते, अनेक देवांगना असतात. एका वेळेस युगपत असल्या तरी सुद्धा. मग असा प्रश्न आला होता तिथं की एका देवाचं आयुष्य सागराचं असतं आणि देवींचं आयुष्य पल्ल्यांचं असतं. मग त्या एका देवाचं आयुष्य संपेपर्यंत अनेक देवी जन्मून मरतात असं. हां येऊ देत की तर मनुष्य होऊ देत पहिला. मग आम्हाला फक्त पहिला सांगायचं आहे देवगतीत असताना या एका देवाच्या अनेक देवी होत्या. यांचं बॅच संपली समजा, दुसऱ्या देवी उत्पन्न झाल्या, दुसऱ्या देवींची पण बॅच सुरू झाली, तरी पण याचं आयुष्य नाही संपलं देवाचं. असे अनेक देवींचे अनेक संघ येऊन मेले. आता मला म्हणायचं आहे याचं आयुष्य संपलं तर या देवी काय करणार? म्हणजे देवी विधवा नसतात म्हणता की देवी? दुसरा देव आला तर व्यभिचार होतो. त्या देवी फक्त त्याच देवाच्या असतात. शेवटची बॅच विधवाच होणार की? बॅच विधवा होत नाही, देवी विधवा नसतात, तेच तर सांगायचं. म्हणजे तशा प्रकारचं वियोगाचं दुःख नाहीये देवांमध्ये.
कसं पुण्य प्रकृती घेऊन जन्मलोय ना देवगतीमध्ये, त्यामुळं असं वैधव्याचं दुःख देवात नाहीये. असं आहे. म्हणजे ॲक्च्युली आता मला त्याचा आधार नाही माहिती, पण मला ऐकल्यासारखं आठवतंय. मी ते विचार केला काल, पण मला त्याचा आधार आठवलं नाही. पण असं कधी चर्चेमध्ये झालेला विषय आठवतंय की जेव्हा त्या देवाचं आयुष्य संपणार आहे त्यावेळी ज्या काही देवी असतील ना, त्या सगळ्या देवींचं आयुष्य त्याच्या इक्वल असतं. हां, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, मला सगळं ज्ञान आहे. आणि मग तो देव मेला की त्या देवी इतरांच्या तर होत नाहीत. त्यामुळं सांगितलं व्यभिचाराचा दोष येत नाही. किंवा असं पण वैधव्याचं दुःख नाही आहे तिथं, हे एक सांगितलं होतं ना. मग ते स्वयंप्रभा आणि ललितांग देवची गोष्ट आली ना त्याच्यामध्ये. जेव्हा ललितांगचं आयुष्य संपलं त्यावेळी स्वयंप्रभाने सुद्धा समाधीकृत प्राणत्याग असं शब्द सांगितलेत. पण म्हणजे ती आपल्या धर्मध्यानामध्ये तिने आपला वेळ घालवून तिचं पण आयुष्य संपलं त्याच्यामध्ये. आणि मग ते दोघं जण येऊन मरून इथं काय झाले, वज्रजंग आणि श्रीमती म्हणजे आदिनाथांचे पूर्वभाव, अशा प्रकारे वर्णन येतं. तर म्हणून जेव्हा त्या देवाचं सागरांचं आयुष्य आहे ते जेव्हा संपतं त्यावेळेस तिथं ज्या काही त्याच्या देवी असतील त्या देवी इतरांच्या होत नसतात. मग तो जो देव मेला त्याच्याबरोबर त्याच्या देवीसुद्धा तेवढ्याच आयुपूर्वक असतात असं ऐकलेलं आहे. मला शास्त्राधार माहीत नाही, कोणाला वाचण्यात आलं वगैरे तरी सांगा. फक्त एवढं सांगितलं आहे नियम की त्या विधवा होत नसतात आणि व्यभिचारी नसतात. त्यामुळं मग राहिला ऑप्शन एकच, माझ्या देवी झालाय तर माझ्याबरोबर मरा असं देव म्हणतंय. आणि तसं नियोग असतो त्यांचा, त्यामुळं इतरांच्या त्या होत नाहीत. हे एक झालं होतं. आणि अजून एक काय आलं की महामत्स्य आहे ना, समूर्छन जीव आहे कुठं, स्वयंभ्रमण समुद्रामध्ये. तर त्याची लांबी रुंदी उंची सगळं माहीत आहे, क्षेत्रफळ वगैरे. इतका वाढव्य आहे तो महामत्स्य नावाचा मासा की किती ते 125 किती 500 धनुष्य लांब, 500 धनुष्य, 500 कशाला 1000 पण आहे मध्यभागी असलेला स्वयंभ्रमण समुद्रातला मासा. तर त्याचं क्षेत्रफळ सांगताना त्यांनी किती 125 कोटी का काय म्हणतात माहित नाही मला. तर तेवढं धनुष्य इतकं लांबपर्यंत त्याचं योजन 500 योजन का, योजनच आहे ते. 500 योजन लांब म्हणजे 1000 योजन, 500 योजन आणि 500 योजन, 250 योजन आपलं रुंद. बर. ते काठावरचा असतो तो 500 असतो. ते मध्यभागी बघून आले मी की म्हणजे शास्त्रात बघितले 1000 योजन आहे. तर ते म्हणजे खूप आवाढव्य जाऊ देत, मला त्याचं लय डायमीटर नाही माहिती. तर तो इतकं मोठं त्याचं जरी समूर्छन आहे तरी पण औदारिक आहे शरीर. आणि मग जेव्हा तो मरतो त्यावेळेस त्याचं जे शरीर तिथं पडून राहते. जीव निघून गेला पण शरीर अजून तिथं जसंच्या तसं आहे. आपलं एक शरीर एवढं आहे, तुम्ही त्याचं क्रियाकर्म करून जाळला, मेलं, संपलं. पण ते असं इतकं वाढवं आहे की तुमचं गाव वगैरे धरा, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं साईज आहे. तर तिथं आणि काय तसली विधी तर नाही आहे त्यांना नष्ट करण्याची वगैरे. त्यामुळं सांगितलं ते प्रेत तसंच पडून राहतं. मग समजा एखादा जीव महामत्स्य रूपाने जन्मणार असेल तर तो त्याच शरीराच्या आहार वर्गणांना ग्रहण करतो आणि स्वतःचं शरीर तिथंच बनवतो. म्हणजे ते असलेलंच शरीर त्याचं शरीर होतं. समजा ते काय कुठं तुटलं फुटलं असेल, कुजलं असेल तर स्वतःच्या शरीराची तशी रचना करतो तो आणि तिथं जन्मू शकतो असं वर्णन आलं. म्हणजे तेच शरीर झालं असं जन्मू शकतो. म्हणजे समूर्छन जीव आहे त्यामुळं काय वातावरणातल्या वर्गांना घेऊनच आपलं शरीर बनवतो. त्यामुळे तिथे त्याला बाधा नाही आहे. पण असं वैयक्तिक शरीराचं होत नाही. हे कम्पॅरिझनसाठी काल जरा असं डिस्कशन झालं होतं. म्हणजे त्या नीलांजनेवरनं प्रश्न आला होता. समूर्छनच आहे. तर म्हणून सांगितलं पंचमगुणस्थांवरती असू शकतो.
तर म्हणून सांगितलं कोणी नवीन संज्ञी पण असतात. समूर्छन संज्ञी पंचेंद्रिय असू शकतात. नाही नाही, संज्ञी पण असतात. संज्ञी पण असतात, असंज्ञी पण असतात. असू शकतात, नाही असं नाही आहे. कारण इथं महामत्स्य समूर्छनाचं संज्ञी आहे, पंचम गुणस्थानवरती आहे म्हटल्यावर काय बाध आहे, असू शकतात. तर सांगितलं अशा प्रकारे ते समूर्छनांच्या विषयी घडतं, पण असं देवांचं शरीर कोणी अन्य देव ग्रहण करत नाही. देव देवी वगैरे एका देवाचं शरीर दुसरे ग्रहण करत नाहीत. भलेही तसंच रूप असेल, तशाच प्रकारचं शरीर असेल तरी सुद्धा ते शरीर नसतं, ते च्युत होतं आणि दुसऱ्या प्रकारचं शरीर उत्पन्न होतं. ते विखरून नष्ट झालेलं सुद्धा समजणार नाही, म्हणजे आपल्या दृष्टिक्षेपात येणार नाही ते. पण जे कोणी हे अवधिज्ञानी तीर्थंकर होते समोर बसलेले आदिनाथ, आणि त्यांनी ते नीलांजनेला बघत असताना सांगितलं, त्यांच्या दृष्टीत ते पकडीत यायला आणि त्याच्यातून वैराग्य व्हायला सगळ्याला कारण ठरलं ते. त्यामुळं अशी भेदक दृष्टी असेल तर ती नियमाने वैराग्याला किंवा भेदविज्ञानाला पोषक असते. म्हणून देवगतीला जाण्याचे भाव करू नका, हे सांगायचं आहे मला ह्याच्यातून. कारण इथं तुम्हाला खूप चान्स आहे की तुम्ही कदाचित च्युत झालात तर पुन्हा तुम्हाला उपस्थापित करेल कोणीतरी. बाहेरचं वातावरण, शरीर, रोग, संयोग ह्या सगळ्याच्या निमित्तात कदाचित वैराग्य, संयम ह्याच्याकडे झुकाल तुम्ही. पण देवगतीत गेल्यावर मात्र खूप कमी चान्स आहे, किंवा काय म्हणायचं, असं वैराग्याची भावना खूप रेअर आहे तिथं. कारण अनेक जीव भोगी आहेत, भोगाचं तसं सानिध्य आहे, तसा उदय आहे, त्याच्या निमित्तात त्यांचं एक ठीक आहे, सम्यक दृष्टी आहेत, सम्यक दृष्टींचं नाही की त्यांचं प्रश्न नाही आहे. आपण अशा तिथे जन्मणार नाही आहे. हां, आपण तिथे जन्मणारच नाही. आताच जीव मरून कुठंपर्यंत जाणार आहेत, 8व्या स्वर्गाच्या वर नाहीत. त्यामुळं 8व्या स्वर्गापर्यंतच आपलं गमन आहे. तर समजून घ्या तुम्ही काय सम्यक्त्व सहितच जाल ह्याची गॅरंटी नाही. इथं जेवढी दृढता असेल, जेवढं पक्क असेल ना सम्यक्त्व, तेवढं कुठल्याही भावात गेला तरी बाधा नाही आहे. असं काही नाही. सम्यक दृष्टी जीव मरून कुठंपर्यंत जाईल, किंवा मिथ्यादृष्टी पण फक्त पंचम काळातून जाण्याची योग्यता कुठंपर्यंत आहे, 3ऱ्या नरकापर्यंत आणि 8व्या स्वर्गापर्यंत, असं त्यांनी तिथं कथन सांगितलं आहे. म्हणून देवगतीच्या योग्य औदयिक भाव करू नका, हे सांगायचं होतं. काल सगळी देवगती बघितली ना आपण, तर त्या योग्य आपले औदयिक भाव न होत, कधी कुठल्या भोगाची, सामग्रीची आपल्याला अपेक्षा किंवा त्याच्यात आसक्ती न हो, किंवा त्या भोगाच्या परिणामामध्ये मरण झालं तरी सुद्धा कुदेव सुद्धा होऊ शकतो बरं का. असं काय तुम्ही कल्पवासीच देव होईल गॅरंटी नाही आहे. कारण मिथ्यात्वसहित मेलात तर जाताल देवगतीला, पण उत्कृष्ट देवगती म्हणजे कल्पवासीच आहेत. बाकी इतर 3 तर देव दुर्गती म्हटल्यात. कुठले? भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी. 4 गतीमध्ये एक नियोज राशी सोडा, त्रियंच सोडा. 3 गतीमध्ये कुठले जीव जास्त आहेत कंपॅरेटिव्ह? मनुष्य देव आणि नारकीमध्ये कुठले जीव जास्त आहेत? देवांची संख्या जास्त आहे. कारण ज्योतिष्कवासी देवांची संख्या इतकी आहे ना, बाकीच्या सगळ्या देवांपेक्षा ज्योतिष्कवासी देव खूप आहेत. कारण त्यांचा परिवार इतका मोठा आहे वगैरे, सगळं गणित येतं त्याचं. मग अशा गतीमध्ये जन्मू शकता तुम्ही. भलेही हे सगळं धर्म ध्यान करताय, पण भेदविज्ञान रहित करतोय, किंवा शुभभावापर्यंत जाऊन थांबतोय, क्रियाकांड म्हणून आपण व्रत, उपास, संयम, नियम सगळं करतोय की, त्याचं फळ देवगती मिळेल. पण सम्यक्त्व सहित असेल तरच सांगितलं कल्पवासी देव होतो. मिथ्यादृष्टी पण होतो कल्पवासी, पण देव दुर्गतीमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असणार जेव्हा मिथ्यात्व सहित मनुष्यातून मरणार. म्हणून असे औदयिक भाव आपल्याला नको व्हायला की देवगती म्हणजे चांगलं आहे, किंवा इथून जिथं आपण जन्मायला पाहिजे तिथले सगळे भोग पाहिजे, तिथला ऐशोआराम पाहिजे, किंवा म्हणजे शरीराची आसक्ती जिथं आहे तिथं ह्या अशा प्रकारच्या विदेह क्षेत्रात काय विदेह क्षेत्रात जाण्यायोग्य भाव कसे येतो? विदेह क्षेत्रात जाणार तर कसा जाणार? इथं मरून जर विदेह क्षेत्रात जन्मायचं असेल तर नियमाने मिथ्यादृष्टीच
मरावा लागतो आणि तिथं मिथ्यादृष्टीत जन्मावा लागतो. कारण ही भरतक्षेत्र आता कर्मभूमी आहे आणि विधेयक क्षेत्रसुद्धा कर्मभूमी आहे. कर्मभूमीतून कर्मभूमीत जन्मायचं असेल तर मिथ्यादृष्टीत जन्मणार. त्यामुळं तिथं पण जाण्याचे भाव नकोत. देव असेल तरच तो जाऊन विधेयक क्षेत्रामध्ये सम्यक्त्वसहित उत्पन्न होईल. पण इथून मरून विधेयक क्षेत्रात जायचं असेल तर मिथ्यादृष्टीत जाणार. आणि इथून जर देवगतीत गेला तर तिथून दर्शनाला वगैरे जाताल की सिमंदर भगवंतांच्या. पण त्याच्यासाठी आज भावना किती दृढ पाहिजे हे सांगायचं आहे मला. आज आपले परिणाम एवढे दृढ नसतात. लगेच आपण चंचल होतो. कुठल्या एखाद्या गोष्टीचा वियोग झाला, एखादं काहीतरी संकट आला, आपत्ती आली की लगेच आपण स्वतःला शरीरच इतकं दृढ मान्यता असते आणि त्याच्या निमित्तात आकुलित होतो, आर्तरौद्र ध्यान करतो आणि त्याच्या फळस्वरूप दुर्गती बांधतो. म्हणून सांगितलं ना त्यांनी की सतत मी जीव आहे ह्याची भाववासना ठेवा. कार्य करताय, संसार करताय, सोडणार नाही आहे, पण तरीसुद्धा करता नाही आहे ह्याची जाणीव ठेवा. तर तिथं त्याच्यापासून अलिप्तता राहील आणि अशा सगळ्या दुर्गतीपासून, दुःखापासून आपलं रक्षण होईल. तर ही भावनापूर्वक स्वाध्याय आणि चिंतन असेल तर आपल्या दुर्गतीचा नाश होणार. हो जाणं. हा मी शुद्ध आत्मा आहे. मनुष्य नाही, देव नाही, नारकी नाही, तिर्यंच नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाहीच. स्वतःला जीव पहा, अशरीरी ज्ञाता पहा. मी आत्ममात्र आहे. सिद्धोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.